एक महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सागर बंगल्यावर गेलेले आहेत। दोघांमध्ये भेट होतीये। खाते वाटपासंदर्भात चर्चा करण्याकरता ही भेट आहे अशी माहिती मिळते। सागर बंगल्यावर गेलेले आहेत अजित पवार देवेंद्र फडणवीसांना भेटण्याकरता गेलेत। खाते वाटपासंदर्भात या दोघांची ही भेट आहे। सागर बंगल्यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होतीये। या दोघांमध्ये खाते वाटपासंदर्भातच चर्चा होईल असं कळतंय। खरं तर जागा खाते वाटपासंदर्भातला तिढा सुटलाय अशी माहिती मिळत होती। आमचे प्रतिनिधी विशाल यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। विशाल, खरं तर कालचा नवी दिल्लीचा दौरा असेल, त्यानंतर आज मुख्यमंत्री आणि दोघे उपमुख्यमंत्री एकमेकांना भेटले आणि आता सागर बंगल्यावर अजित पवार गेलेले आहेत। काय एकंदर सांगाल? खाते वाटपासंदर्भात अजूनही चर्चा झालेली नाही का? नेमकं काय? सुवर्ण, खाते वाटपाच्या बाबतीत आपण जर बोलायचं झालं तर अद्यापही हा तिढा जो आहे हा सुटलेला नाहीये। सकाळपासून बैठका ज्या आहेत ह्या मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीवारी सुद्धा केली, त्यामध्येही काही तोडगा निघाला का याची स्पष्टता जी आहे ही अद्याप होत नाहीये। मात्र सकाळपासूनच जर आपण पाहायला गेलं तर अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुद्धा बैठक केलेली आहे। या बैठकीमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते आणि या बैठकांनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे सागर बंगल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे अद्यापही खाते वाटपाचा तिढा जो आहे हा कायम असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीकडनं ज्या खात्यांची मागणी केली जाते त्या खात्यांच्या बाबतीत कुठेतरी शिवसेनेचा काहीसा विरोध जो आहे हा असल्याचं समजतंय आणि त्यामुळेच हा विस्तार आणि खाते वाटप जे आहे हे लांबलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे या भेटीअंती आता काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण का वर्षा बंगल्यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जवळपास अर्धा तास जी आहे ही बैठक केलेली आहे। या बैठकीतनं काही तोडगा निघाला का आणि त्याच्यानंतर काही क्षणांमध्ये जे आहेत हे देवगिरी बंगल्यावरनं अजित पवार सागर या बंगल्या या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहता अद्यापही खाते वाटपाचा तिढा जो आहे हा कायम असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे खाते वाटपाच्या बाबतीत आज संध्याकाळपर्यंत तिढा जो आहे हा सुटतो का हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात किती वेळ आणि कशा स्वरूपाची चर्चा होते हे बघणं महत्त्वाचं आहे। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्याला अधिक माहिती देत होते। आता वळूया पुढच्या वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे।